राज्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग व्हायला हवा असा काही शेतकऱ्यांचा सूर आहे, तर शक्तीपीठ मार्ग होऊ नये असा देखील काही वर्गामधून सूर आहे. आणि यावरून आता आंदोलनं प्रति-आंदोलनं होत आहेत. राज्यामध्ये काही दिवसापूर्वीच शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून काही आंदोलनं झाली आणि या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आता सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील शेतकरी एकवटताना दिसत आहेत. आणि यांचं जे म्हणणं आहे की हे ज्या भागातून शक्तीपीठ जाणारा या महामार्ग बाधित हे शेतकरी आहेत आणि आमच्या जमिनी जात आहेत आणि या शक्तीपीठ महामार्गाला आमचा कोणताही विरोध नाही, जे आंदोलन करतायत त्यांच्या जमिनी जात नाहीत असा या दावा एकूण शेतकऱ्यांचा आहे. आपल्यासोबत आता सांगली असो, कोल्हापूर जिल्ह्यातील असो या भागातील शेतकरी आहेत. तुम्ही आटपाडी तालुक्यातील आहे. तुमची किती जमीन जाते, तुमची काय भूमिका आहे? माझी 6.5 ते 7 एकर जाते. माझी टोटल 30 एकर जमीन आहे, त्याच्यातून 6.5-7 एकर जाते. माझा कोणताही विरोध नाही. आमचं पूर्ण मोजून सगळे खांब वगैरे राहून डाळिंब